Good morning. So today is day 2 of our journey from Konkan to Mangalore. I'm getting ready with my gears. It's too late, too hot to start the ride. Not the perfect day to start the ride. We had an issue with, we lost the gloves. Then we found it. One of the cat, I believe, removed it from my bike. I left it on the bike to ride up because during yesterday's journey it was quite wet. But could not, Anyhow, I got the gloves back and there are not much of damage. Tiny little, part of the wrist area has been eaten off by the cat a little bit, but won't hamper the safety. So finally we are going to Chikmagalur from Gokarna, and it's about 6.5 hours of ride, including the stop about, I think we are... Okay, so it's time to leave. अतिशय सुंदर स्टे झाल्यानंतर आम्ही निघतोय. साधारण 11 वाजलेत सकाळचे आणि जर्नी स्टार्ट होते. ओके, सो फायनली वी आर, and I believe you can hear me. So I have connected my Insta360 to my intercom, which is being used as a microphone, so there's no need of another mic. So that is a good idea. Nice weather. It's 11 o'clock in the morning, quite little bit of breeze. It's okay. Look at this. So this is Gokarna, near to the river. I will show you the bridge. Because of trees we are not able to see much actually. There's nothing to see. Okay, let's go! Boom boom! So this is the benefit of having bike instead of... See, look at this view here. Wow, so beautiful. Now these travels are coming to Gokarna. This is the peak time, so that perfect time, 11 o'clock. Oh, look at the view, man. It's so beautiful, mesmerizing. To the village of Gokarna. Alright, so we are heading to Chikmagalur. A bit too late, but not too much. So planning to reach by 7, hopefully. The other rider is right behind. He's coming, easy. आणि एक सुंदर व्ह्यू लेफ्ट साईडला बघू शकता. कसलं भारी एकदम नदीच्या वरून ब्रिज आहे आणि हिरवळ एवढी भारी आहे. टोटल क्लायमॅट म्हणजे नादखुळा झालेला आहे. निवांत बाईक चालवत चाललोय. हा भाई आपला ओव्हरटेक करतोय, पण आम्ही निवांत आहे. लई भारी वाटायला लागले. ही आहे शरावती नदी आहे. शरावती नदीचा हा ब्रिज आहे. मला जरा वर्ण करून दाखवतो. ओके, सो दिस इज शरावती नदी. शरावती नदीचा हा ब्रिज आहे. आय होप. वाव, व्हॉट अ व्ह्यू मॅन, व्हॉट अ व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे. आणि ऍक्च्युली रायडिंगच्या दरम्यान असते व्ह्यू करण्यासाठी आम्ही बाईकवरने येतोय. फारच छान वाटायला लागलंय. अतिशय सुंदर आणि फ्रेश वारा तोंडावरती यायला लागलाय. ब्रिज आहे, बराच मोठा ब्रिज आहे. आरामात तुम्ही पासताना जाऊ शकताय. पण हा नजारा बघण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी मी हळूहळू चाललोय कडेकडेनी. वाव, मजा आली त्या मायला. ही आहे शरावती नदी आहे. शरावती नदीचा हा ब्रिज आहे. मला जरा वर्ण करून दाखवतो. ओके, सो दिस इज शरावती नदी. शरावती नदीचा हा ब्रिज आहे. आय होप. वाव, व्हॉट अ व्ह्यू मॅन, व्हॉट अ व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे. आणि ऍक्च्युली रायडिंगच्या दरम्यान असते व्ह्यू करण्यासाठी आम्ही बाईकवरने येतोय. फारच छान वाटायला लागलंय. अतिशय सुंदर आणि फ्रेश वारा तोंडावरती यायला लागलाय. ब्रिज आहे, बराच मोठा ब्रिज आहे. आरामात तुम्ही पासताना जाऊ शकताय. पण हा नजारा बघण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी मी हळूहळू चाललोय कडेकडेनी. वाव, मजा आली त्या मायला. असले जबरदस्त व्ह्यू मिळायला लागल्यात रस्त्यामध्ये. प्रत्येक क्षण हा सुंदर आहे. लई भारी वाटायला लागले. लवकरच आता लंचला थांबायचं आहे आपल्याला. सो आम्ही आता इथं जेवायला थांबलो होतो महालक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये पटकलमध्ये. इथं फिश थाळीचा बेत करून आम्ही लगेचच पोचलो मारावंते बीचजवळ. आणि हा एक सुंदर स्पॉट आहे. तुम्ही बघू शकताय. हा एक फेमस स्पॉट आहे कुंदापूरला, उडुपीच्या अलीकडे. इथे प्रत्येकजण थांबतोच. सी शोर हा स्पॉट आहे.
आणि आम्ही पण थांबायचा बेत केलेला आहे, कारण की हा सिनिक स्पॉट आणि इथं फोटो नाही घेतला तर काहीतरी चुकल्याचं वाटणार आहे. त्यामुळं आम्ही गाडी सरळ नेली जिथेपर्यंत जात्या तिथं पण खालती गाडी घेऊन जाणार आहे. वा, काय सुंदर व्ह्यू आहे, शपथ लई भारी वाटायला लागलं. दुपारची वेळ आहे तरी पण असं म्हणजे काय उन्हाची रखरख वाटत नाही. मस्त वारा सुटला आहे, एक नंबर. लगेच उतरून आम्ही इथं फोटोशूट केला. पूर्ण जेवढे स्नॅप, जेवढे रील, जेवढा कंटेंट उचलायचा तो उचलला आहे. इथं आला की तुम्ही थांबल्याशिवाय जाऊ नका. एवढा सिनिक हा मस्त स्पॉट आहे. तुम्ही बघू शकता दगडावर तर माणसं तिथे पार आत पण गेलात. एक नंबर बीच आहे. आम्ही पूर्ण तिथं आनंद घेतला, वेळ घालवला आणि परत पुढे निघालो. वी आर लिव्हिंग फ्रॉम दिस पॉईंट. आता इकडे आम्ही जाणार आहे मँगलोरला. आम्ही गाडी खालती उतरवली होती आणि फक्त आता बघायचं की क्रॉसिंग सुरक्षितरित्या करायला पाहिजे, कारण बऱ्याच हायवेला गाड्या येत असतात. हो, डायरेक्ट क्रॉसिंग न करता थांबत. द व्ह्यू इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. इट्स व्हेरी नाईस. सी शोर पूर्ण तुम्ही बघू शकता. एका साईडला समुद्र आहे, एका साईडला खाडी आहे. ह्या साईडला लेफ्ट साईडला खाडी दिसते. येस. Oh, so this is the view I was talking about. It's so beautiful. You can see ह्या साईडला खाडी आहे, ह्या साईडला समुद्र आहे आणि मधनं आपला रस्ता आहे. त्यामुळं अतिशय सुंदर दिसते दृश्य. आणि बरेच रायडर्स इथं आहेत या साईडला आलेले. आणि तुम्ही बघू शकताय की ह्या साईडला पूर्ण समुद्र आहे आणि हे लोकल माणसं पण बघत जात आहेत तिकडनं. आणि हे असलं भारी वाटायला लागलंय की म्हणजे पिक्चर परफेक्ट. इथं जसं बघत राहावं असं वाटायला लागलंय. फारच सुंदर दृश्य आहे. आपला मित्र पण मागणं यायला लागलाय आणि अतिशय मनमोहक, अविस्मरणीय. वा, एक नंबर दृश्य. वा वा वा, मजा आली. हे एक्सप्लेन नाही करू शकत. हे जे फिलिंग आहे तुम्हाला इथे यावं लागणार. आणि ते स्पेशली बाईकवरनं जर आलात तर आणिच भारी आहे. तरच तुम्हाला ते समजणार आहे की मी काय म्हणायला लागलोय. अतिशय सुंदर 360 व्ह्यू इन 360 कॅमेरा. देयर आर सो मेनी रायडर्स अराउंड and this is just like a wow. दुपारचे साधारण 4 वाजलेत आणि तरी पण इथं बऱ्यापैकी वारा असल्यामुळं असं उकडत नाही आहे. मस्त वारं गारगार सुरू आहे. आता आपल्या मित्रासाठी थांबायला व्हायला पुढं मला, त्यामुळे मी कडेला घेतोय. सो फायनली आम्ही थांबलो, डिस्कस केलं. तोपर्यंत माझी बॅटरी संपलेली, त्यामुळे पुढचे काय शॉर्ट्स मी घेतलेले नाही आहेत. आणि एकंदरीतच आमचा हा प्रवास शेवटी जाऊन थांबतोय मँगलोरला. तर आजचा दिवस मँगलोरमध्ये घालवून उद्या सकाळी आम्ही निघणार आहे वायनाडला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये डे 3.